सुरुवात मी लक्ष्मण हाके तुमच्यापासून करणार आहे. हाके सर, सांगा या महाराष्ट्रातला ओबीसी एवढा अस्वस्थ का आहे? एका प्रतिज्ञापत्रावरती मराठा समाज हा ओबीसी होईल अशा प्रकारची मांडणी केली जाते. हे खरं आहे का? आणि आज तुम्ही राज्यभर फिरताय, संघर्ष यात्रा करताय, हा संघर्ष का आणि कशासाठी करताय? मुळात हा जो जी-आर आहे, हा जी-आर मुळात संविधान विरोधी आहे. हा जी-आर अशा पद्धतीचं एक्झर्शन करायला शासनाला कुठलाही अधिकार नाही. कारण इंद्र साहानी जजमेंटमध्ये हे अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला हे अधिकार मिळालेले आहेत. मुळात हा लीगल प्रश्न झाला. दुसरा विषय असा आहे, की या महाराष्ट्रामधला आत्ता जी तुम्ही प्रस्तावना केली, एवढी सुरेख प्रस्तावना मी बघितली, की अण्णाभाऊ साठेंच्या माकडीचा माळ या कादंबरीमध्ये भटक्या विमुक्तांची जी अवस्था होती, ती अवस्था आता मराठा समाज ज्यावेळी या ओबीसी प्रवर्गामध्ये इन्क्लूड होईल, या बोगस कुणबीकरणाद्वारे, त्यावेळी या महाराष्ट्रामधली जी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले तुम्ही जे स्क्रीनवरती दाखवताय ते भटक्या विमुक्त जाती जमाती, त्यांचं भांडवल आज रोजीचं विलास जे तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर तुम्ही हे स्क्रीन दाखवत असताना त्याच्या अगोदर एक आडं, मेडी आणि 12 खुट्टे दाखवलेले होते. म्हणजे एका झोपडीची संरचना दाखवलेली होती. हा भारत देश अमृतकाल साजरा करतोय, पण आजही भटक्या विमुक्त जाती जमातीचं भांडवल काय? तर एक आडं, मेडी आणि 12 खुट्टं एवढंच भांडवल आजही या भटक्या विमुक्त जाती जमातींकडे आहे. उचल पाल आणि पुढल्या गावाला चाल, अशा पद्धतीचं त्यांच्या बाबतीत नेरेशन आहे. आजही या लोकांची मुलं 4वी-5वीच्या पुढं शाळा शिकू शकत नाहीत. आजही या लोकांना इथं स्वच्छतागृह उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचं कारण असं, की इथं अनेक योजना आल्या, हजारो लाखो करोड रुपयाची आर्थिक नियोजनं झाली, पण आमच्या प्रियांबलला आवश्यक असलेलं सामाजिक न्यायासह समता, भले यांची संख्या कमी असेल, पण त्यांना आजही आपण सोशल जस्टिस देऊ शकलो नाही. आजही ते सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत. आणि या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असताना या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट असणारा, राज्यकर्ती जमात असणारा, ज्यांचं लिटरेचर, ज्यांची हिस्ट्री, ज्यांची या गावगाड्यामधली उपजाऊ जमीन, या गावगाड्यामध्ये गावच्या मुखियापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत या प्रशासनावरती ज्यांचा प्रभाव आहे, त्यांना जर बोगस कुणबीकरणाद्वारे जर या ओबीसी व्हीजेएनटीच्या दायऱ्यामध्ये आणलं, तर यांचा व्हॉइस ना लोकल बॉडीमध्ये दिसेल, ना एज्युकेशनच्या एंट्री पॉइंटला दिसेल, ना नोकरीच्या एंट्री पॉइंटला दिसेल. आणि हा क्राऊड यांच्या स्पर्धेमध्ये कुठं असेल, यावरती या महाराष्ट्रामधला एकही पक्ष बोलायला तयार नाही, एकही आमदार बोलायला तयार नाही, एकही खासदार बोलायला तयार नाही. वेअर इज सोशल जस्टिस? ठीक आहे, मी प्रश्न काय विचारतो. सामाजिक न्याय? लक्ष्मणजी, मी प्रश्न